रामोळकर नाही की सिद्धेश्वर आहे. सगळं हलवायला चैतो काढ दे काढ दे जेवून जा नंतर घे मा जेवून नाही जात मी ठीक आहे स्कोर पण लिहित आहे त्याने शेवटच्या बॉलला स्कोर रोहन लिहित होता ना रोज तो ह्याचा विकेट टाकलायस ना माझ्या टाकून उपयोग का हे इकडे लॅपटॉप मध्ये टाकलाय ना त्याशिवाय मॅच कशी कम्प्लीट होईल मॅच कम्प्लीट होणार नाही बॉल डेट टाकून होतो मॅच कम्प्लीट होणारच नाही कुठे जायचं आहे चलो आंबोळकरीन आणि श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्सने बिल्डिंग सिद्धेश्वर बिल्डिंग
संघाकडून पहिलं वैयक्तिक कोणत्यातरी पहिलं षटक दोन गोलंदाज सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाकडून आणि पाटील दाखल होते गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकवरती आहे फलंदाज तुषार जाधव फोर्थ विकेटने मारागर पहिला चेंडू फेस करेल. तुषार खूप टप्प्याचा चेंडू डिक्लेअर दिशेने गेल्याने तिथे पंचांचा इशारा देखील येतो. या ठिकाणी एक धाव या एखादा ओव्हर संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या स्कोर बुक मध्ये लिहिली गेली आहे 1-0 सर्व लाईनमॅनला विनंती असेल आपली जागा आणि आपली कामगिरी योग्य रीतीने पार पाडण्याचे. पहिला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला होता. पुढील चेंडू घेऊन अनिकेत पाटील ओव्हर द विकेटने मारा करेल. सायकल त्यावेळी फलंदाज तुषार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडे. 5 किलो कम हुआ था, 6 किलो खाया था मैच कर 5 किलो कम तो खत्म हो गया पहले एक बात एक ओवर में अगर 58 रन डॉट बॉल ओमकार काय डॉट बॉल वो मैच फुटबॉल चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच्या माध्यमातून पुढे विकेट मारा करेल. सायकल त्यावेळी फलंदाज तुषार त्यांच्या दिशेने खेळून काढला चेंडू जोपर्यंत फील्ड होतो तोपर्यंत एका धावेवरती एकमात्र समाधान मानावं लागतं. या एका धावेवर संघाची धाव संख्या एकने फिरी सरकली. धावा झाली स्कोर गेली 2 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आणि त्याच्या माध्यमातून आता मात्र सायकलवरती आहे फलंदाज संतोष बंगा पाटील. मारा करत स्ट्राईकवर फलंदाज बंद पहिल्या चेंडूवर राखून टाकायचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढण्यात काढला तरी आपण डिक्लेअर झोनमध्ये निश्चितच पंचांचा इशारा देखील या ठिकाणी आलाय. एक धाव या एका धाववर संघाची धाव संख्या इकडे सरकली. धावा झाले स्कोर 0-3 धावा. सुरू असलेला सामना रामोगोविंद विरुद्ध श्री सिद्धेश्वर स्पोर्ट. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळते अनिकेत पाटील. अनिकेत पुढील चेंडू विकेटने मारा गेला. सायकलवर काही फलंदाज थंड पाटील समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. इथे मात्र संधी होती धावबाद करण्याची मात्र एक धाव पूर्ण गेली. त्या एका धाववर संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली. धावा झाले स्कोर मध्ये 4 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्या अनिकेतच्या माध्यमातून सुरुवात तिचं पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटील पुढील चेंडू घेऊन खोर्द विकेटने मारा गेला. सायकल त्या फलंदाज तुषार इथे मात्र कव्वरच्या दिशेने खेळून काढले. पाहूया खेळाडू त्याच्या खाली आलेली फलंदाज धक्का क्रमांक 15 या ठिकाणी रामोलकडे जंगाला मिळतो. तुषार जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. 4 या धावसंख्येवरती बसलेला हा पहिला धक्का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र झेलबाद झाला तुषार.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली स्कोरिंग मध्ये 4-1 नवीन फलंदाज या ठिकाणी तुषारची जागा घेण्यासाठी रोहन गोलीकर दाखल झाले. फलंदाजी करण्यासाठी 901 वरती या ठिकाणी संघाकडून दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक दोन गोलंदाज अरमान कालसेकर दाखल होते. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकवरती आहे फलंदाज संतोष पाटील. विकेटने मारा करेल पहिला चेंडू फेस करेल या ठिकाणी संतोष पाटील. पहिला चेंडू मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर टाकले. चेंडू पंचांकडून बंदूक केली जाते. गोलंदाजांना वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. अवांतर धावेमध्ये भर या एका धावेवर संघाची धावसंख्या झाली 5. 1-5. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन राऊंड विकेटने मारा करतो. अर्धा फुलचा चेंडू चाललाय बॉडी लाईनच्या दिशेने. निश्चितच पुरेपूर धावा 6 वसूल केले. षटकार येतोय. 6 धावेवर संघाची धावसंख्या पोहोचली ती 11 वरती. उलटा चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय संतोषने. संतोषच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली 11 वरती. अरमान वरती केलेला हा मोठा प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. अरमानचा पुढील चेंडू ऑन द विकेटने मारा गेला. साय करतोय फलंदाज बंद पाटील. पुन्हा एकदा कुठं चेंडू होता फुल केला चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. निश्चितच पंचांचा इशारा देखील या ठिकाणी आलाय. 1 धाव या एका धावेवर संघाची धावसंख्या इकडे पुढे सरकली. धावा झाली स्कोरमध्ये 12 धावा. आणि फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून. एक ग्राउंड पे ढल के बॉल धावसंख्या झाली की 12 धावा. ठिकाणी पुन्हा एकदा अरमान पुढील चेंडू स्ट्राईकवर ते फलंदाज संतोष इथे मात्र हवेमध्ये खेळलाय. चेंडू निश्चितच खेळाडू देखील त्याच्या खाली आलाय. धक्का क्रमांक 2 रामभोईकडून संघाला 12 या धावसंख्येवरती बसलेला दुसरा धक्का. संतोष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. बारा वरती 2 अशी या ठिकाणी परिस्थिती रामभोई संघाच्या या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज विशाल जाधव या ठिकाणी दाखल होतो फलंदाजी करण्यासाठी. थोड़ा मतलब वो जा रहा था कितना मालूम है मैं उधर पैर रखने को नहीं होता था. विशाल आणि रोहन या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच पूर्णपणे 2 खेळाडूवरती पूर्णपणे संघाची मदत या ठिकाणी असणारे चांगला चेंडू टिपला होता तो आनंद शिवलकर याने. पुन्हा एकदा अरमानचा पुढील चेंडू पहिला चेंडू फेस करेल. मात्र लेग साईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू जोपर्यंत फील्ड होती तेव्हा 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. या एका धावेवर संघाची धावसंख्या पोहोचली 13 वरती. 2-13. मात्र स्ट्राईकवरती आहे फलंदाज रोहन गोलीकर. अरमान राऊंड विकेटने मारा करेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकले. चेंडू पडल्याच्या नंतर फलंदाजाच्या नाकाला फुंकर मारत गेलाय सरळ यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. धावसंख्या पोहोचली ती 13 वरती. अरमान राऊंड विकेटने मारा करेल. आता मात्र बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये गेला. त्यांचा षटक संपल्याचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रामभोई संघाची धावसंख्या झाली आहे 2-14 धावा.
समोरील तिसरे वैयक्तिक खेळातील पहिली षटक घेऊन गोलंदाज भूषण दाखवले गोलंदाजी मार्क होती. भूषण जाधव या ठिकाणी स्ट्राईक वरती आहे. फलंदाज विशाल जाधव धावसंख्या जरी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14. पहिला चेंडू या ठिकाणी हाही चेंडू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी खेळले गेले. निश्चितच संघाकडून पहिला चेंडू वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला विशालकडून, मात्र चेंडू पडल्याच्या नंतर बॅटिंग बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ विकेट किपरकडे गेला. योगा चेंडूची या ठिकाणी सांगत झाली. धावसंख्या झाली ती 14. भूषणचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सायकल तो दिशा आला मात्र पॉईंटच्या दिशेने खेळून काढल्याची पर्यंत ही नेतृत्व एकदा पूर्ण केली गेली. एका धावबरोबर संघाची धावसंख्या 1 सरकली. एक धावबरोबर संघाची धावसंख्या 15. मात्र स्ट्राईकवरती आहे फलंदाज रोहन गरीकर. खूप अपेक्षा असतील संघाला मोठ्या फटक्यांच्या दोन्ही बॅटरीवरून, मात्र चांगला फटका खेळला गॅपमध्ये, परंतु थोडीशी आउटफुल थोडंसं खूप स्लो असल्यामुळे या ठिकाणी एकच धाव या एका धाववर संघाची धावसंख्या झाली 16 धावा. स्ट्राईकवरती फलंदाज विशाल जाधव भूषणचा पुढील चेंडू फेस करेल. आता मात्र आलाय चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार 6 धावा. या षटकाराबरोबर धावसंख्या पोचली ती 22 वरती. विशालच्या बॅटमध्ये हा पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच मोठमोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळतील विशालच्या माध्यमातून. बॉल उडव धावसंख्या झाली 22 वरती. मोठा फटका या ठिकाणी आपण पाहिलं होतं. भूषण विकेटच्या माराकडे स्ट्राईक करतोय फलंदाज विशाल जाधव. आधीच्या चेंडूवरती मोठा फटका लॉफ्ट शॉट आला होता. आता मात्र एक साईडच्या लॉंगच्या दिशेने खेळून काढली एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांवर संघाची धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या झाली स्कोरमध्ये 24 धावा. 24 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असलेल्या षटकातील भूषणचा पुढील चेंडू विकेटने मारा करेल. स्ट्राईक करतो फलंदाज विशाल. चेंडू हवेमध्ये निश्चितच खेळाडू येतो पण तो 2 लाईन मध्ये चेंडू त्यावर झाला जोपर्यंत फील्ड होतो निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज रोहन वाडेकर धावबाद होईल तंबूच्या आसराला या ठिकाणी आपल्याला जाताना मिळतो. धावसंख्या झाली ती 25. तिसऱ्या गडी बाद झालाय. फलंदाज अनिकेत पाटील नाका झालं फलंदाजीसाठी संघाकडून 4थं वैयक्तिक कुठेतील पहिलं षटक 2 गोलंदाज दीपक कदम फलंदाजी मार्क होती या ठिकाणी पाहिलं. इनिंगचं शेवटचं षटक हाताळताना या ठिकाणी दिसतो गोलंदाज दीपक कदम. पहिला चेंडू अनिकेत पाटीलच्या बॅटमध्ये नेतृत्वाचा हवाई हल्ला चढवला गेला. गोलंदाजावरती चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती दीपकच्या पुरेपूर 6 धाव वसूल केले अनिकेत पाटीलच्या माध्यमातून. या 6 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 31 वरती.
चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि तो दुपारचा पुढील चेंडू स्ट्राईकवरती आहे अनिकेत. आता मात्र फुलटॉस चेंडू तर मात्र एक धाव पूर्ण गेली. धावसंख्या झाली ती 32 धावा. मात्र स्ट्राईकवरती आहे फलंदाज विशाल जाधव. दीपराजकडून पुढील चेंडू चांगली गोलंदाजी करावी लागेल दीपराजला. मात्र चेंडू लेगसाईडच्या दिशेने खेळून काढला. जोपर्यंत खेळून येतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केले गेले. निश्चितच एकाच धावीवरती या ठिकाणी समाधान मानावं लागते. दोन्ही फलंदाजांना एका धाववर संघाची धावसंख्या स्कोरमध्ये धावसंख्या 33. चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक करताना दिसते दीपराजचा फिल्डिंग स्ट्राईकवरती आहे फलंदाज अंकित पाटील. पाहूया फुलटॉस चेंडू मात्र त्याचा पुरेपूर फायदा बसून करता आला नाहीये फलंदाजाला. एक धाव एका धाववर संघाची धावसंख्या इकडे खाली सरकली. धावा झाल्या स्कोरमध्ये 34 धावा. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती दीपराजच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकवरती आहे फलंदाज विशाल जाधव. दीपराजकडूनचा पुढील चेंडू लावतो मोठा फटका उडवलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. धाव संख्या पोचली ती 40 वरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विशालच्या बॅट मधला हा दुसरा षटकार आपण पाहिलाय. इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी असेल. दीपराजच्या पुढील चेंडू या ठिकाणी आधीच्या चेंडूवरती षटकार लगावला होता मात्र थोडस डेड बॉलचा इशारा या ठिकाणी. पण त्यांचा एक धावसंख्या झाली ती 40. 40. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या गेल्या आहेत दीपराजच्या माध्यमातून. हा चेंडू टप्प्याचा चेंडू हवेमध्ये फोन काढला. निश्चितच खेळाडू देखील त्याच्या खाली आलाय आणि झेल टेकलाय. फलंदाज बाद झालाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ग्रामीण संघाची धावसंख्या झाली 40 धावा आणि 41 धावांचे उद्दिष्ट ठेवले ते उद्दिष्ट स्पोर्ट्स संघासमोर. माझी बॅटिंगची गरज नाही. शेवटला मार पहिला करत नव्हतं. स्कोर काय होते तसा तुमच्यावर की सेम मॅच आहे. सेमच मॅच. शेवटच्या ओव्हरलाच करणार. शेवटच्या ओव्हरला मला तसंच सेम. शेवटच्या ओव्हरला किती आला बघ ना. 6 12 18 18 2 20 21 22 23 आणि हा 1 24 24 किती म्हणजे 25. तुला बॅटिंगच नाही आली वाटतं. पहिला काढला इथून आणि बांगी ठेवली याच्यात सर्कल म्हणजे 6 कसा झाला आपला. माहितीये का तुला बंटीचे ठेवले पण याच्यात बॅगाला ठेवले. बंटीचे ठेवलेस काय हरला होता फक्त तो काढायचा
नीरजला मागे काय ठेवलं? नीरजला मागे मध्ये पहिल्या ओव्हरला दुसऱ्या ओव्हरला आउट झाला. मी बोललो, नीरज आणि कोण बोल आपण अर्पण होता ना परत. नीरज आणि आपणला पाठी ठेवला हे मोठं शाना अरे मोठ्या शानामध्ये मी मारत होतो एकडनी. ऐका तर मान्य देऊन अरे ते ठेव double करणारे player नव्हते. आणि मी आउट झाल्यानंतर तेच होते ना खेळायला. नीरज जर खेळ खेळ पाहतो नीरज बॉलिंग टाकत नाही. नीरज bowling नाही. मॅच जिंकले की काय गरज नाही रे तुला. बाबू एकट्याने मॅच खेळला नाही याला काढला हॅलो बोला बाबू आता बोला बोलतो अजून कंपनी हा रोज सांगा घेतला बाबा हा, रॅकेट खेळलो आमचं माहिती खेळलो मंदार ना खेळलो. शिकतो आमच्यावर नव्हतं आमचं स्कोर काही टेकवलं भूषण प्रीमियर लीग 2025 सीझन 2 सुरू असलेला सामना रामदेवपुरी विरुद्ध श्री सिद्धेश्वर स्पोर्ट प्रथम फलंदाजी करत 40 धावा जमवले रामदेवपुरी संघाने आणि 39 धावांचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवले समोर सिद्धेश्वर स्पोर्ट संघासमोर. ओपनिंग पेर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईकवरती आहे फलंदाज अनिकेत पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती या ठिकाणी भूषण. त्याच्यानंतर मग भेटूया आपण. चालेल सर 16 तारखेनंतर स्तंभाकडून पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाज विशाल जाधव दाखल होते. गोलंदाजी मार्कवरती 41 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी पार करावं लागणार आहे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला. पहिलं चेंडू या ठिकाणी फेस करेल विशालचा. या ठिकाणी भूषण पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला भूषणकडून, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. तिथे पहिल्या चेंडूनंतर सरळ यष्टीरक्षकावर गेलंय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाला. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला भूषणकडून. 41 धावांचे उद्दिष्ट पूर्ण करावं लागणार आहे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला. भूषण विकेट मारा करेल. स्ट्राईकवर काही फलंदाज भूषण इथे मात्र सन्मान दिला गेला फलंदाजाकडून हलक्या हाताने फोन काढलाय. एका धावीसाठी संघाचं खातं उघडलं जातंय धावसंख्या स्कोर बुक मध्ये 0 धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली विशालच्या माध्यमातून. अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी या खेळाडूच्या माध्यमातून होत असते. विशालचा पुढील चेंडू उर्दू विकेटने मारा गेली. स्ट्राईकवरती आहे फलंदाज अनिकेत पाटील. पहिला टप्प्याचा चेंडू इथे मात्र चेंडू पडल्याच्या नंतर 1 for the over. मुरगाव चेंडूची सांगत या ठिकाणी झाली. धावसंख्या झाली ती 1
विशालचा पुढे चेंडू ओव्हर द विकेट मारा गेला. सायकल फलंदाज आली की हाई चेंडू चांगल्या टप्प्यावरती निर्धाव चेंडूची सांगत या ठिकाणी झाली. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहायला मिळते. विशालकडून वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या झाली स्कोर मध्ये 1-0 41 धावांचं उद्दिष्ट पूर्ण करावं लागणार आहे. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला पुन्हा विशालचा पुढील चेंडू स्ट्राईकवरती आधी गेली. तो मात्र हलक्या हाताने खेळलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झाली स्कोर 2 धावा. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विशालच्या माध्यमातून. 2 धावा खर्च केल्या. पुन्हा विशाल विकेट मारा गेला. सायकोट अनिकेत हाही चेंडू बोलता फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला अनिकेत कडून. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. दरम्यान एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली आहे 0-2. पंचावन्न जरा चेक करायचे. खेळाडूला दुखापत झाली का चेक करायचे. 55 मिनिट असेल. धन्यवाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 2 धावा. चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं होतं विशाल जाधवच्या माध्यमातून. जरी 2च धावा खर्च केल्या होत्या. समोरील दुसरं वैयक्तिक क्षेत्रातील पहिली षटक 2 गोलंदाजी वरकडे दाखवलं होतं. गोलंदाजी मार्क होती या ठिकाणी स्ट्रायकरती पाहायला मिळतोय. भूषण मार्क भूषण साठी या ठिकाणी 1 धाव. एका धावावर संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. अनिकेत हवेमध्ये निश्चितच खेळाडू त्याच्या खाली आलाय. पहिला धक्का त्या ठिकाणी लागलाय. अनिकेत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 3 धावसंख्येवरती बसलेला हा पहिला धक्का या ठिकाणी चांगला झेल टिकलाय तो विशालने.
चालू आहे बंद चला दिक्कत क्या बोलता हूँ व्हिडिओ आहे ना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती रोहनच्या माध्यमातून. फलंदाज बाद झाला होता निकेत पाटील. पुढील चेंडू घेऊन नवीन फलंदाज दीपराज कदम दाखल झाला. येथे मात्र चांगली भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली रोहन वरेकर. रोहन वरेकरच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूवरती 2 धक्के देण्यात यशस्वी झाले ते गोलंदाज रोहन वरेकर. प्रेम ठेवा बरोबर सत काय युट्यूबला तुझ्याकडे लावे आपण काय काय हॅट्रिक केलं काय हॅट्रिक साठी रोहन वरेकरसाठी खुशखबर या ठिकाणी आली. जर का या सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण केली गेली तर सपवान बार्गिलच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय हॅट्रिक साठी. सपवान बार्गिल या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक पूर्ण केली तर रोहन वरेकरसाठी. नवीन फलंदाज या ठिकाणी ऋतुकृत बाबा पाटील दाखल झालाय फलंदाजीसाठी. 2 चेंडूवरती 2 धक्के मिळवले. हॅट्रिक बॉल असेल रोहन वरेकर वर विकेटने मारा केला. सायकलवरती फलंदाज वाईट बॉलचा इशारा येतोय. अजूनही संधी असेल रोहन वरेकरला. जर का हॅट्रिक पूर्ण करू शकला तर सपवान बार्गिल कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. अवांतर जाऊन संघाची धावसंख्या पोहोचली ती 4 वरती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. +1 आहे ना पाटी नाही पलीकडे गेला वाईट +1 एकूण 2 धावा आहेत. या 2 धावांवर संघाची धावसंख्या झाली ती 5 रन. पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल ओव्हर विकेटने मारा केली. स्ट्राईकवरती आहे बाबाने वागवलाय निश्चितच संधी पूर्ण केली हॅट्रिक निश्चितच 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलं होतं आणि तो जिंकण्यात यशस्वी झाले रोहन वरेकर. सलग 3 चेंडूवरती 3 गडी बाद केलेत आणि या स्पर्धेची हॅट्रिक पूर्ण केली पहिली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोहनच्या माध्यमातून. खराब फलंदाजी आता पाहायला मिळते सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांकडून. मोठे फटके खेळण्याचे वारंवार प्रयत्न केले गेले परंतु फलंदाज अपयशी ठरलेत. धावसंख्येच्या स्कोरमध्ये 5 धावा. 3 गडी 5. नवीन फलंदाज स्वप्नीत बाबू चव्हाण दाखल होते फलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेची पहिली विकेट या ठिकाणी आपण पाहिली रोहन वरेकरच्या माध्यमातून. रोहनचा पुढील चेंडू असेल विकेटचे मारा झाले. साईडवरती आहे फलंदाज स्वप्नीत बाबू चव्हाण. इथे मात्र पॉईंटच्या डोक्याच्या वरून खेळून काढलं परंतु आउटफील्डचा थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. बोल्डर शॉट फक्त एकच धाव या ठिकाणी
या एका धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 6. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. तेरा चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, इथे मात्र गॅपमध्ये गेला चेंडू. निश्चितच पडल्याच्या नंतर चेंडू त्या ठिकाणी थांबतो. त्याच्यानंतर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली स्कोअरमध्ये 3 गडी बाद 7 धावा. अनिकेत एका धावेवर संघाची धावसंख्या पोहोचली 8. 3 गडी बाद 8. चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजांनी. तेव्हा राखून टप्प्याचा चेंडू पूल केला. निश्चितच फलंदाज धक्का क्रमांक 4 त्या ठिकाणी बाद होतो स्वप्नील. 7व्या धावसंख्येवरती सागर बोरकर चांगला झेल टिकला त्या ठिकाणी. हॅलो, अरे बोल ना. 8व्या धावसंख्येवरती बसलेला हा 4था धक्का. आता मात्र अडचणींचा सामना कुठेतरी करताना दिसतोय श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाचा. फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडासा अडचणींचा सामना या ठिकाणी करताना पाहतो आपण. वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजांकडून. एक पार्टनरशिप बिल्ड करण्याची गरज असेल. आता मात्र नवीन फलंदाज ओमकार राजपूत दाखल झाला फलंदाजीसाठी. आणि त्याचा पहिला चेंडू फेस करून या ठिकाणी हाही चेंडू पुन्हा एकदा वारंवार त्या चुका या ठिकाणी फलंदाजांकडून केल्या जात आहेत. किती कॅमेरा पाहिजेत आपल्याला तिकडे? 8व्या धावसंख्येवरती हा 5वा धक्का असेल. हो, तो वाईट राहतो एक आणि तो क्लोज राहतो ना. पुन्हा एकदा आता मात्र हॅट्रिक वरती असेल गोलंदाज अनिकेत पाटील. या आधीच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक आपण पाहिली आहे. रोडवरी करून गेली ती पूर्ण. नवीन फलंदाज दीपराज पाटील दाखल झाले फलंदाजीसाठी. जर का सलग 3 षटकार लगावले दीपराज पाटीलने तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग 3 षटकारला नितीन वायगंणकर यांच्याकडून. हॅट्रिक बॉल असेल आणि ओव्हर द विकेटने ते मात्र त्यांचा वाईट बॉलचा इशारा होतो. या अवांतर धावमध्ये भर. धावसंख्या झाली 9 वरती. अजूनही हॅट्रिक करू शकेल अनिकेत पाटील. दीपकने जर का 3 षटकारला 1 लगावली सलग तर 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय या ठिकाणी. विकेटने मारा करून लेगसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावावर संघाची धावसंख्या झाली आहे 10. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. येणारी चेंडू 9 धाव बनवायचे 31 धावा. स्ट्राईकवरती फलंदाज भूषण आणि त्याचा पुढील चेंडू उर्दू विकेट मारा करेल. स्ट्राईकवरती फलंदाज भूषण तो मात्र ऑफसाईडला खेळून काढला चेंडू. जोपर्यंत एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावा झाले 12.
आणि त्याचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती आहे दुसऱ्या विकेट फेकल्या चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय जोपर्यंत फील्ड होती तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. अजूनही एका चेंडूच्या खेळ ठिकाणी बाकी असेल. धावसंख्या झाली ती 13. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आता मात्र रामोळकरांच्या ह्या गोलंदाजांकडून. विकेट मारा गेला स्ट्राईक वरती दीपराज. झेंडू 3 षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली 13. आणि गडी बाद 13. संघाकडून 4th वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाज संतोष उर्फ बंडा पाटील दाखल झाला गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असेल परंतु त्या ठिकाणी खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांवर संघाची धावसंख्या झाली 15 धावा. 5 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 26 धावा. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राईक वरती आहे फलंदाज भूषण. पुढे चेंडू 5 चेंडू 26 धावांची गरज असताना चेंडूवरती केलेला हा मोठा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6. 21 धावसंख्या पोचली की 21 वरती. अजून 20 धावांची गरज असेल. 4 चेंडूमध्ये 20 धावा जमावाव्या लागतील. नक्की त्याचा एक मोठा फटका आलाय. धावसंख्या पोचली ती 21. पडदा मारून टाक बाबू. पडदा मारून खाली पाहिजे होतं काढायला. एवढंच तरी तुझे सर्व एक पडदा मारून टाकित चालली खाल्ली तर 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना विकेटने मारा केला. इथे मात्र चांगले आता मात्र टप्प्यावरती गेली. चांगला डिक्लेअर करून पंचांचा इशारा देखील या ठिकाणी येतो. 1 धाव. या एका धाव संघाची धावसंख्या पोचली आहे 22. 3 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. विकेटने मारा गेले. संतोषचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती भूषण हवा याला चढवलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. षटकार. मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते की भूषणच्या माध्यमातून हे 6 धावांवर संघाची धावसंख्या झाली 28 धावा. 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. संतोष विकेटने मारा गेलेला स्ट्राईक वरती आहे फलंदाज भूषण. आपण टप्प्याचा चेंडू उडवला. निश्चितच खेळाडू त्याच्या खाली आला पाहूया. आणि 19 धावांची खेळी ठिकाणी साकारण्यात भूषण यांनी बाद होते. फलंदाज अरमान काळसेकर या ठिकाणी दाखल झालाय. फलंदाजी मागवरती धावसंख्या झाली ती 28 धावा. एका चेंडूवर 13 धावांची गरज आहे. निश्चितच अत्यंत बाकी असलेल्या सामन्याची. संतोषचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती फलंदाज अरमान. मध्ये धावसंख्या 29. निश्चितच रामोळकर संघ हा सामना विजयी ठरलाय.
वाटतं आम्ही तिकडे येतो या साईडला. हा घ्या बस जरा तुम्ही तिथे बसत जा. खाली खुर्ची घेऊन कुठे जा भाऊ. बस बस ते स्कोरर द्या मला एक बाबू. त्याच्यावर ऑमलेट होईल हे. थोडा गरम झालाय तो. स्कोरर पाहिजे. भूक नाही. हा, स्कोरर. हे